काल समीर सरांना माझ्या हातची भाजी खूप आवडली. किती खुश होते यार ते. ए तुला समीर साहेब काही बोलले का? म्हणजे शेफालीच्या हातची भाजी छान झाली होती किंवा काही असं? नाही. नाहीच बोलणार. लाजतात रे ते. तुम्ही मुलं पण ना असं मनातलं एक्सप्रेस करायला उगाच लाजता यार. आता समीर सर पण ना, त्यांना मी आवडते पण ते सांगत नाहीत रे. मला ना त्यांच्याबरोबर खूप प्लॅनिंग करायचंय. म्हणजे मला ना यश असं गॅस बलून मध्ये असं आकाशात जाता जाता लग्न करायचंय. आम्ही दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार असं फुलून ढगात. ढगात? हा ढगात. ए नेहाली, नेहा तू माझी करवली म्हणून येणार आहेस ना गॅस बलून मध्ये? शेफाली मॅडम, घारतोडे सरांनी नव्या प्रोजेक्टची फाईल मागितली आहे. नेमका माझा लग्नाचा विषय काढला की घरतोंड मध्ये? यू वेलकम. फक्त म्हणायचं म्हणून मित्र म्हणून नाही. मित्र मानतेस ना? सांग ना मनात काय चाललंय. काही नाही रे. त्या नोटीसचं काय करायचं ठरवलंस? माहित नाही, काही सुचतही नाहीये. कोणालाच काही सुचत नाहीये बहुतेक. बंडू काकांना नाही. त्यांना सांग घरबीर विकू नका. पण घर विकलं नाही तर पैसे कुठून येणार? ही गोष्ट वेगळी आहे. मी बंडू काकांना घर विकू देणार नाही, पण मी माझं घर तर विकू शकते ना. आणि घर विकून पुढे करणार काय? काही नाही, उरलेल्या पैशातून कुठेतरी लांब घर घेईन, नाहीतर भाड्याने राहीन. बदलापूर, कर्जत साईडला. इतक्या लांब? मग आपले सर तर खंडाळाहून येतात रोज. ही गोष्ट वेगळी आहे, त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे, पण आपल्याकडे लोकल ट्रेन आहे. होईल मॅनेज. या नको विकूस घर. म्हणजे आपण ऑफिस मधनं ऍडव्हान्स सॅलरी मिळते का बघूया ना. तशी सोय असते. मी बोलतो सरांशी. नको यश. यश यश ऐक ना. हाँ या. मैं कम इन सर. तू येसोय. समीर, आपल्या ऑफिसमध्ये जर का कोणाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर काय करावं लागतं? कुणाला हवी आहे? नाही, कोणाला नको आहे. मी आपलं सहज विचारतो. नकोय कुणाला तर मग कशाला विचारतोय? अरे कमाल आहे. ऑफिसचे रूल्स माहिती करून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ले, अरे तू बॉस आहेस ऑफिसचा, तू बनवशील तो रूल. पण आता तू बॉस आहे, मी तुझा एम्प्लॉई आहे ना. मग ऍज अन एम्प्लॉई मी तुला विचारतोय, कोणाला जर का ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर काय करावं लागेल सर? ओके, मग ऍज अ बॉस मी तुला विचारतोय की कुणाला हवी ऍडव्हान्स सॅलरी? एम्प्लॉई. मला हवी आहे, समज रे. अच्छा समज रे. फाईन, मग तुला काय, तुझा काहीच प्रश्न नाही. तुला हवी तेव्हा हवी तेवढी मिळेल असं समज रे. आणि नेहाला हवी असेल तर? हा, नेहाची मात्र तिच्या सॅलरीवरती डिपेंड करेल. अर्थात ती अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आणि मग सांगता येईल. तरी अंदाजे साधारण 3-4 लाख. पण आजोबांकडनं जर स्पेशल रिकमेंडेशन आलं तर अर्थातच ही अमाऊंट वाढू शकते. मग काय, मग तर काम झालंच म्हणून समज रे. एक काम कर समीर, त्या फॉर्मच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून साइन करायला आजोबांकडे पाठवून दे. बाकी मी बघतो.
फाईन, पाठवलंच म्हणून समज रे. एका मुलीची आई आहे यार तू. काही प्रॉब्लेम झाला तर काय करेल बिचारी. पवार काका, मी तुम्हाला ती फाईल दिली होती. अच्छा. एक मिनिट. हॅलो, हा बोला परांजपेची. नेहाजी, जरा 2च मिनिटं मिळू शकतील तुमची प्लीज. हा बोला ना. ते आपल्या घरासंदर्भातच बोलायचं होतं. काय आहे ऍक्च्युली, बँकेची काही लोक मला भेटायला येत आहेत. जरा प्रयत्न करतो काही सेटलमेंट होऊ शकत असेल तर. कसं आहे, तशी तुमची केस कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आता एकदा का ती लोक आली की त्यांना कसं गुंडाळायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त काय? या मीटिंगला तुम्ही येऊ शकला असतात तर फार बरं झालं असतं. हा येते ना. कधी? हे काय आत्ता? 1 तासात लगेच? आत्ता म्हणजे थोडं अवघड आहे. हो, तुम्ही बिझी आहात का? नाही हरकत नाही. हे बघा नाही, ही लोक काय रिकाम टेकडेच असतात. यांचं काय, आपण पुन्हा कधीतरी मीटिंग ठरवू शकतो. नाही नाही, तसं नाही. मला सांगा कुठे भेटायचं, येते मी. ब्लू स्टार हॉटेल. ब्लू स्टार हॉटेल? पण ती तर 5 स्टार हॉटेल आहे ना. हो हो, तुम्ही या. हो, तुम्ही काय काळजी करू नका, तुमची साथ द्यायला मी असेलच ना तिथे. ठीक आहे, फक्त लंच ब्रेकची वेळ संपायच्या आधी मला परत यायचं ऑफिस. हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. तुम्ही आलात की लगेचच त्यांच्याशी बोलून घेऊ. हो येते. मी वाट बघतो तुमची. शेफाली, मला जरा बाहेर जायचंय, एक काम आहे. मी लंच ब्रेक संपेपर्यंत येईन, तू हा डबा घेशील. अगं पण हे प्लीज थोडं अर्जंट आहे, सांभाळून घेशील. ओके, डोंट वरी. बाय. शेफाली कुठे गेली? अरे तिला ना काहीतरी अर्जंट काम आलं होतं, लंच संपेपर्यंत येईल ती. अच्छा. हा काकू बोल. माय स्वीट बॉय यश, मी किती वेळा सांगितलंय रे, मला काकू म्हणू नकोस, कॉल मी सिम्मी. बरं कसं आहेस? ऑफिसला जायला लागलास तू विसरलास हा मला? तसं नाहीये काकू. तसं नाहीये ना, मग लगेच निघून ये आणि तुझ्या काकूला येऊन भेट. आत्ता? आत्ताच. फॅमिली लंच आहे आज आपलं, मी प्लॅन केलंय. काकू अगं पण इथे ऑफिस मध्ये काम आहेत. ते तर नेहमीच आहे यश, आणि तू तिथला बॉस आहेस, सो तुला काम करण्याचं कंपल्शन नाहीच आहे. बरं ऐक, मी आणि तुझे काका आता हॉटेल ब्लू स्टारला पोहोचतोच आहोत. पप्पा येत आहेत, तूही वेळेवर ये. अँड दिस टाइम नो एक्सक्युजेस, ओके? काकू काकू एक शेफाली, नेहा आली तर मला फोन करा. हो चालेल. वाव, म्हणजे आज समीर सर आणि माझ्यामध्ये नोवन कबाब नाटी. येस, समीर सर आज तर घास भरवताना उखाणा घेऊनच टाकते. मॅडम, सिक्युरिटी चेक. लेडीज इकडे आहे.
मॅम तुमची पर्स. हो. हा समीर बोल. हॅलो यश, तू आहेस कुठे आणि असं न सांगता कुठे गेलास? काय झालं? झालं काही नाही, त्या शेफालीनी हैराण केलंय मला. अरे ती हल्ली माझ्यासाठी डबा आणतीये आणि जेव जेव म्हणून मागे लागते यार. तू एक काम कर ना, तू ताबडतोब परत ये, आपण एकत्र लंच करू. अरे कशाला, चांगलं आहे ना, ऑफिस मध्ये तुझी काळजी घेणारं कोणीतरी आहे. हा, मी कशाला पाहिजे? ऐक ना, आय एम सिरियस. ओके, तू आहेस कुठे? अरे मी इकडे लंच साठी आलो होतो. आपल्या घरचे सगळे जमलेत, मला सिमिका कोणी अर्जंटली बोलवून घेतलं म्हणून यावं लागलं. पण तुझं चालू दे ना, फॅमिली लंच. हॅलो हॅलो, ऐक, इट्स नॉट फनी. ओके ओके ओके, आय एम सॉरी. बरं मला सांग, नेहा आली का रे? मगाशी ती घाईघाईत निघून गेली, काही बोलली सुद्धा नाही. काही प्रॉब्लेम नसेल ना? हा तुझा प्रॉब्लेम आहे, तुला मित्राची पडलेली नाहीये, पण त्या डबेवालीची आहे. अरे तसं नाहीये रे, ती मगाशी निघाली तेव्हा रडवेली झाली होती, म्हणून जरा काळजी वाटली. ती आली नाहीये का अजून? मला माहित नाहीये, मी आल्यावर कळवतो तुला. चल ठीक आहे, मी येतोच लगेच. ओके बाय. ये बस बस. काम काय होतच असतात रे. पण आपण असं एकत्र भेटलं पाहिजे ना, म्हणजे फॅमिलीला थोडा वेळ देताच आला पाहिजे ना. बराच वेळ झाला का? तुम्ही अशा इथे उभ्या का? आतमध्ये का नाही बसलात? आय एम सॉरी, मला यायला उशीर झाला. इट्स ओके, मी फोन करत होते तुम्हाला. मला फोन? ते काय मोबाईल फोन? ओ, तुमचे 3 मिस कॉल्स आहेत. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ती बँकेची माणसं येणार होती, ती नाही आली? येतील ती, पण आपण त्यांच्याशी असं बाहेर उभं राहून बोलणार आहोत का? आपल्याला आतमध्येच बसायचंय त्यांच्याशी बोलायला. या अशा मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आलात का? नाही म्हणजे गांगरून गेलात म्हणून विचारलं.
डोंट वरी, मी आहे ना. मला लंच ब्रेकच्या आधी ऑफिसमध्ये पोचायचंय, सो ठीक आहे. वहिनी, कोणाला बोलवलंय का? कोणाला शोधताय तुम्ही? छे, मी कशाला कुणाला बोलवणार आहे? आफ्टर ऑल दिस इज फॅमिली लंच. अर्थात भाऊजी फॅमिली सोडून भलतीकडेच बसले, ते सोड. उगाच तमाशा करू नकोस, नाही तर पप्पांना आवडणार नाही. पण काका हे काका, चल तिकडे सगळ्यांबरोबर. यश, नको रे तिकडे, खूप ऐकून घ्यायला लागतं. बरं माझ्यासाठीच. तुझ्यासाठी चल, तुझ्यासाठी म्हणून येणार. 100% हळू सावकाश. बस. आय एम ओके, आय एम फाईन. सावकाश. काका काय करतोय? नीट बस. नाही, आहे व्यवस्थित आहे. काय ना, इथे सगळ्यांना आपला मुलगा म्हणायची लाज वाटते रे, म्हणून नको म्हटलं तुला. बस. 4 चौघात कसं येणं त्याला माहित नाही, त्यांना नाही येणं जास्त चांगलं. आणि फॅमिलीची किंमत नाही, त्यांनी इथे न थांबणं हे त्याहून जास्त चांगलं. काय चालू आहे. ओके. यश, इट्स ओके. जाऊ दे त्यांना, सवय आहे त्यांना अशी, जातील ते. पप्पा, स्टार्टर्स घ्या ना. नाही तुम्हीच खा. आजकाल काय मी सहसा तेलकट खाणं टाळतो. उत्तम आहे. कम ऑन, लेट्स स्टार्ट. कम ऑन, कम ऑन. तेरड्याने नातवाचं लग्न झाल्याशिवाय इस्टेटीतली कवडी सुद्धा देणार नाही असं सांगितलंय, म्हणून चाललंय सगळं. वहिनी, काय? अगं, मी कोणालाच बोलवलं नाहीये. ते मगाशी म्हणत होतीस ना, काय आहे ना, पण कुणाचं कसं कधी कुठे लग्न जुळेल सांगता येत नाही ना. ज्या गाठी आहेत ना, स्वर्गात बांधलेल्या असतात. गाठी? कुठे गाठी? कसल्या गाठी? मिथिला, तू खा.